नमस्कार, मी ओंकार धोनी. आपण पाहत आहात धगधगती मुंबईचा महाराष्ट्राचा गणेशोत्सव या पॉडकास्टमध्ये. आपल्या अर्थात ताडदेवचा राजा सुप्रसिद्ध मंडळातले माझ्यासोबत कार्यकारिणी विभाग आणि त्यासोबत मंडळाचे अध्यक्ष सध्या आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आज आपल्या मंडळाचा पाद्यपूजन सोहळा आहे, काय सांगा? गणपती बाप्पा मंगलमूर्ती ताडदेवच्या राजाचा आज या ठिकाणी ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात ताडदेवचा राजा 87व्या वर्षामध्ये यावर्षी पदार्पण होत आहे आणि सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्व भाविकांमध्ये आनंदाचा एक जल्लोष आहे. आणि आज पाद्यपूजन सोहळा आयोजित केलेला आहे. तर या पाद्यपूजन सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात, त्या सर्वांचा मी पहिला जाहीर आभार व्यक्त करतो. आणि मंडळाची कार्यकारिणी आज जी कार्यकारिणी आहे, प्रमुख विश्वस्त श्री सिद्धेश मानगावकर, श्री विश्वस्त सागर राणे, विश्वस्त श्री गणेश भोसले आणि स्वतः मी अध्यक्ष आहे हरी दावडे. आणि या ठिकाणी जे आहेत आदित्य त्याचप्रमाणे हे सेक्रेटरी संजोग जाधव आणि सर्व आपण या ठिकाणी जर जमलेलो आहोत. तर त्यामध्ये 2 शब्द मंडळाच्या बाबत सांगायचं म्हटल्यानंतर ताडदेवच्या राजाला आताच नुकताच #बाप्पा 25 अवॉर्ड मिळालेला आहे, सन्मानित केलेला आहे. तर हे सन्मानित का केलं आहे, तर आज ताडदेवचा राजा महाउत्सवामध्ये उत्सव चाललेला आहे. तो केवळ मंडळाचे सर्व हे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व भाविक यांचा जो म्हणजे या सहयोग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि ते कार्यकर्ते आज ह्या 87 वर्षामध्ये कार्यरत आहेत. त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी आज या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मंडळाचा सामाजिक उपक्रम मागच्या वेळेला कोविड सेंटर, त्याच्यानंतर अवयवदान अशा प्रकारचे समाजहितार्थ कार्यक्रम राबविले जातात. आणि आतासुद्धा कर्करोगावरती असा कार्यक्रम जो आहे तो आधारित आज या ठिकाणी होणार आहे अशी माहिती आहे. तरी देखील माझा पुढचा प्रश्न असा असेल तुम्हाला की ताडदेवचा राजा हे मंडळ जरी असला तरी एक कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून आपण आज आपली भूमिका निभावत आहे. आणि हे करत असताना या कुटुंब प्रमुख म्हणून आज जो उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणे इतक्या जल्लोष वातावरणात साजरा होतो आहे, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून काय सांगाल? आज जरी या गणेशोत्सवामध्ये मागच्या मला वाटते आता हे 26 आहे, 25व्या वर्षापासून अध्यक्षपदावर मी आहे. यावेळी देखील माझी निवड सर्वानुमते झालेली आहे. पण हे तुम्ही जसं प्रश्न विचारलात की कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर आज घडीला कुटुंब प्रमुख बरोबरच आहे. पण या मंडळाला 87 वर्षाची परंपरा आहे. आणि अनेक म्हणजे आमच्या आदरणीय दत्तात्रय राणे आप्पा यांच्या काळापासून म्हणजे आम्ही कार्यरत आहोत. आता 87 वर्षामध्ये पूर्वपास कित्येक लोकांचं योगदान आहे. त्या सर्वांचं स्मरण करणं आम्हाला अभिप्रेत आहे. आणि त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेने हे आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि 87 वर्षात पदार्पण करताना असे सामाजिक उपक्रम राबवल्याचा अतिशय आनंद होतो की धार्मिक उत्सवासोबतच हे सामाजिक हितार्थ कार्य मंडळातर्फे केलं जाते. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद असतो. आणि तीच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिशा दाखवतो की बाबा पूर्वपार जे चाललेले जो पारंपरिक आपला उत्सव आहे तो यापुढेही असा अखंड चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये योगदान द्यायचं आहे. आणि हा उत्सव सर्वांनी आनंदाने पार पाडायचा आहे. उत्सवाला एक आरंभ झालेला आहे. हां, तर काय सांगाल, गणेशोत्सव 2026 कसा असणार आहे? 2026चा आता गणेशोत्सव म्हणजे आज बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज पाद्यपूजनपासूनच जो प्रारंभ होतो आहे. तर या उत्सवामध्ये आम्ही या बाप्पाची जी सेवा आहे त्या सेवेप्रित्यर्थ आमचे कार्यकर्ते कार्यरतच आहेत. आणि त्यांना ते म्हणजे संपूर्ण उत्सवामध्ये कार्यरत राहायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मुंबईतले आता ताडदेवचा राजा तोच विश्वाचा राजा आणि इतरही जे मंडळ आहेत, अनेक मंडळ आहेत, तो बाप्पा हा बाप्पा एकच आहे. तर सर्व कार्यकर्त्यांना आम्ही हेच सांगू इच्छितो की बाबा कुठल्याही उत्सवाला गालबोट कोणताही न लागता आपल्याला पारंपरिक पद्धतीने जो आपण गणेशोत्सव साजरा करतो तसाच आपल्याला करायचा आहे. भक्तिमय वातावरणामध्ये हा आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे.
असं मी सांगू शकेन. माझा पुढचा प्रश्न दादा तुम्हाला असेल की यंदाचा जो ताडदेवचा राजा असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे, किंवा यंदाचा जो उत्सव असणार आहे किंवा ताडदेवच्या राजाच्या आगमनाची जाम चर्चा असते, तर कशा पद्धतीचं हे सगळं असणार आहे, काय सांगाल? बोल ना. आगमन हे नेहमीप्रमाणेच होणार आहे आमचं, हां. त्याबद्दल शंका नाही. पण यावेळेला ताडदेवचा राजा हे विशिष्ट उपक्रम घेऊन आलेला आहे. कर्करोग हा अतिशय दुर्मिळ रोग आहे आणि त्यासाठी आम्ही सेंटर हॉस्पिटल शोधलेली आहे. मोफत जे माध्यम आहे तो आमचा सिद्धेश मानगावकर याने पुष्कळ मेहनत घेतलेली आहे त्यासाठी. तर त्याच्या आधिपत्याखाली आमचं हे संपूर्ण मंडळ आहे ते त्याच्या पाठीशी नेहमी उभं राहते आणि त्याला सपोर्ट करतं. आणि हा सर्वात मोठा उपक्रम आहे तो आज ताडदेवच्या राजाने घेतलेला आहे. एक मंडळाचा भाग म्हणून माझ्यासोबत एक तरुण या मंडळाचा कार्यकर्ता आपण म्हणू शकतो. एक मंडळाचा भाग म्हणून आता सध्या पाद्यपूजन सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय तर गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त हे आतुरलेले आहेत आणि ते रांगा लावून नतमस्तक होत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठमोठे वादक आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. मोठमोठ्या वातावरणात जल्लोषमय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हे सगळं सुरू असताना तर काय सांगशील तू आता सध्या, आता तुझ्या मनात काय भावना आहे? मग प्रत्येकाला इथे जबाबदारी आपापली दिलेली असते. तो प्रत्येकजण, प्रत्येक कार्यकर्ता असू दे, कार्यकारिणी सदस्य असू दे, अध्यक्ष असू दे, सेक्रेटरी असू दे, सर्व खजिनदार असू दे किंवा कोणताही पदाधिकारी असू दे, तो एक कार्यकर्ता म्हणूनच इथे काम करतो. गणेश भक्त म्हणून काम करतो. इथे पदाला म्हणजे तू मोठा मी लहान असं कधीच उल्लेख नाही केला जात, लक्षात ठेव. आणि आपली सामाजिक उपक्रमं अशी आहे की पूर्ण मुंबईत तर नाही, पूर्ण महाराष्ट्रात, संबंध महाराष्ट्रातनं काही लोक येतात आमच्याकडे. काही आपण आता बेसिकली बघ सुरुवात केली कन्सेप्टमध्ये बघायला गेलं एक वही एक पेनपासून सुरुवात केलेली. पहिलं कन्सेप्ट आपलं हे होतं. सेकंड कन्सेप्ट आपलं कोविड आला तर त्यावेळेला प्रत्येक एरियामध्ये जाऊन कॅम्पेनिंग केलं आहे. तिसरी गोष्ट कोविड सेंटर नंतर बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या आहेत. 50% माफक दरात आपण औषधं दिली आहेत. ते तर झालंच. किती जणांना दिली माहिती आहे? 2,500पेक्षा जास्त लोकांना दिली आहेत. हा रेकॉर्ड आहे. इवन दो आपला एक आता तू बोलतो ना ढोलताशा पथक वगैरे, 2018ला जे आपण ढोलताशा पथक लावलेले ना, तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाता राहिला आहे. कळलं का? 40 ढोलताशा पथक, 15 हे बँजो पार्टी होत्या वेगळ्या, म्हणजे बँजो हे बाजे वाजवतात ना बाकीचे, ते 15 वेगळे होते. म्हणजे टोटल 55चा सेट लावलेला एकत्र आपण. तो तर आहेच, तो राहिला ठीक आहे, पण आपली सुरुवातच आहे. मुंबईत गाजावाजा करणारा कोणता राजा? एकच राजा, तो आहे ताडदेवचा राजा, लक्षात ठेव. आता हे सगळं सुरू आहे, हां, तर तुझ्या मनातली भावना काय? गणेश भक्त इथे आलेला, त्याची मनोकामना पूर्ण होते. तीच आमची सेवा आहे बस. 2026 गणेशोत्सव कसा असणार? इंटरेस्टिंग असणार. जसं गेल्या वर्षी रेश्माताईंनी सांगितलं भूतो ना भविष्य, आता यावेळेला नवीन काहीतरी बघायला मिळेल तुम्हाला.